लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे. आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सुपर्णाने भावनाला कॉल केलेला असतो. ती तिला म्हणते की अगं माझं तुझ्याकडे एक छोटंसं काम आहे, तर तू मला घरी भेटायला येतेस का? त्यानंतर भावना फोन ठेवते. भावना घरातल्या सगळ्यांना सांगते की मला आनंदींच्या घरी बोलावलेलं आहे, त्यांचं माझ्याकडे काहीतरी काम आहे. त्यावेळेस घरातले सगळेच घाबरतात, परंतु भावनाचा मोठा भाऊ तिला म्हणतो की तू एकटी जाणार नाही आहेस, तर मी तुझ्यासोबत तिकडे येणार आहे, चल भावना. तर इकडे गाडेपाटलांच्या घरी सिंचना, हरीश आणि सर्वजण डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात. सिद्धू तिथून रागारागाने उठून निघून चाललेला असतो. गाडेपाटील त्याला म्हणतात, अरे सिद्धू, असं भरलेल्या ताटावरून उठून जाऊ नये रे. त्यावेळेस सिद्धू रागारागाने हरीशकडे बघतो आणि म्हणतो, काहीच काम न करता बसून खाणाऱ्यांमधला मी नाही आहे. त्याला खूप राग येत असतो हरीशचा आणि न जेवण करताच सिद्धू तिथून उठून निघून जातो. इकडे आता भावना आणि तिचा भाऊ आनंदींच्या घरी पोचलेले असतात. त्यावेळेस तिथे वकील हजर झालेले असतात. वकील तिला म्हणतात की तुम्हीच मिस भावना का? त्यावेळेस भावना म्हणते हो. भावनाच्या गळ्यामध्ये आनंदी आल्या आल्या चिकटलेली असते. वकील साहेब आता विल वाचायला सुरू करतात. ते म्हणतात की आनंदींना 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत तिचा जो सांभाळ करेल त्याच्या नावे श्रीधररावांनी अर्धी संपत्ती केलेली आहे. आणि आता दुसरा भाग म्हणजे मिस भावना. आणि भावनाचं नाव ऐकल्यावर रवी आणि सुपर्णाच्या तर तोंडचं पाणीच पळालेलं असतं. आता अर्धी संपत्ती श्रीधरने भावनाच्या नावे केली का काय, या टेन्शनमध्ये दोघांच्याही तोंडचं पाणी पळालेलं असतं. असं काहीसं आपल्याला आजच्या भागामध्ये दिसेल.